लॉर्ड सिडन्या म्हणून तेव्हा गव्हर्नर होतात, तर त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की द मोस्ट डेंजरस मॅन इंडिया हॅज प्रोड्यूस्ड. बापरे. तो सर्वाधिक धोकादायक मनुष्यच आहे, त्याला सोडू नका अजिबात. तर आपल्याकडे 5 ते 6 असे फीडबॅक्स आहेत आपल्याकडे, जो काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि हा इकडचा म्हणजे वेस्टचा म्हणजे गुजरातचा सिंधू सागर ते म्हणायचे, तो ॲक्च्युअली अरेबियन सी आहे पण ते त्यांना ते सिंधू सागर म्हणायचे. म्हणजे सिंधू सागरपासून थेट आसामपर्यंत जो या भूभागाला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतो तो हिंदू. आता याच्यात कुठेही जातीवाचक नाही, धर्मवाचक कुठेही नाही आहे. पण आपण हे विसरतो आहे बऱ्याचदा की ही सगळी होऊन गेलेली माणसं होती. आपण त्यांना माणूस म्हणून बऱ्याचदा पाहतच नाही, आपण सतत त्यांना एक काहीतरी चष्मा घालतो आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघत राहतो. आणखीन असे कोणते गैरसमज त्यांच्याविषयी आहेत जे आता रूढ होत चाललेत? माझं स्पष्ट मत आहे की सावरकरांचं विरोधकांनी त्यांचं म्हणजे त्यांच्याविषयी थोडंफार डिफेमेशन केलं आहे, पण त्यांचे भक्त जे आपण म्हणतो मी सावरकर भक्त आहे, मी सावरकरवादी आहे, त्यांनीच जास्त सावरकरांना थोडं म्हणजे आपण त्यांनी डिफेमेशन केलं असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्याला सावरकर समजलेत का आणि त्यांचा विचार आपल्यापर्यंत पोहोचतायत का? हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि मी सावनी. नागरिकशास्त्रच्या या खास सिरीजमध्ये इतिहासातील नागरिकशास्त्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर बऱ्याच दिवसांनी आपण इतिहासातील नागरिकशास्त्राचा एपिसोड करतोय. आमची खरं तर आवडती लाडकी सिरीज आहे, ज्यामध्ये आपण इतिहासात होऊन गेलेल्या सगळ्या प्रतिभावान व्यक्तिमत्वांविषयी, त्यांचं नागरिकशास्त्राविषयीचं काय मत होतं याबद्दल चर्चा करतो. आपण कायमच आपल्या इतिहासात ज्यांनी आपल्या एकूणच भारताच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिलं अशा सगळ्या व्यक्तिमत्वांविषयी, त्यांच्या कामाविषयी चर्चा करतो. आपल्याकडे कायम माहिती येत असते आणि कायम एका वेगळ्या चष्म्यातनं आपण त्यांच्याकडे बघत असतो. पण नागरिक म्हणून आपण त्यांना कसे पाहू शकतो, जिथे आपण ज्या नागरी समाजाची रचना म्हणतो तिथे त्यात त्यांचं काय कसं योगदान आहे, तर या सगळ्या संदर्भात आपण एकेका व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतोय आणि त्यांच्यासोबत चर्चा करतोय आणि त्यांना समजून घेण्याचा, त्यांच्या विषयीचा आदर दाखवण्याचीच खरं तर ही एक आमची पद्धत आहे आणि त्यांना आणखीन सखोल पद्धतीनं समजून घेण्याचाच हा प्रयत्न आहे. तर आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आणि आपल्यासोबत खास पाहुणे आहेत. येस, आपल्यासोबत समीर कस्तुरे आहेत आणि खूप सावरकरांच्या बद्दल त्यांचा खूप जास्त अभ्यास आहे आणि आज आपण खूप गोष्टी त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. तर पहिलाच प्रश्न मी अगदी बेसिकपासून आपण सुरुवात करूया की आपल्याला सावरकर समजलेत का आणि त्यांचा विचार आपल्यापर्यंत पोहोचतायत का? आणि ज्यावेळेस आपण म्हणतोय की सावरकर समजलेत का, त्यावेळेस नागरिक म्हणून आपल्यापर्यंत सावरकर पोहोचलेत का? खरं सांगायचं तर सावरकर नाही आपल्यापर्यंत, म्हणजे तेव्हा पण पोचते नव्हते सावरकर. म्हणजे खऱ्या अर्थाने मला जे म्हणजे ॲज अ न्यूट्रल राहून मी मला जे सावरकर समजतेत, तर त्यावेळेच्या पण लोकांना ॲक्च्युअली सावरकर समजत नव्हते. तसं समजले असते तर पार्टिशन झाली नसती, एवढं मॅसॅकर वगैरे झालं प्रचंड ते झालंच नसतं ॲक्च्युली. आणि त्यांचे विज्ञान निश्चित विचार तेव्हा पण समाजाने म्हणजे ॲक्सेप्ट केले नव्हते. आजही म्हणजे 100 त्यांच्या आता त्यांना जाऊन म्हणता 55-56 वर्ष आता होतील, ते असताना पण कधी स्वीकारले नाही. त्यांच्यानंतर पण या आत्ताच्या काळात पण आपण त्यांचे विचार, त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार असतील किंवा नॅशनल सिक्युरिटी असू दे किंवा आपल्या लोकांनी म्हणजे आचरण कसं करावं, समाजात आपण एक नागरिक म्हणून कसं आचरण असावं, ते मला थोडं आपण कुठेतरी कमी पडलो आहे, खूपच कमी पडलो आहे असं मला वाटतं आहे. मी विशेषतः मी असं म्हणेन की आज समाजात म्हणजे माझ्या मते ते असं म्हणायचं की तुम्ही विज्ञाननिष्ठ व्हा, बाकी सगळं जात पात धर्मभेद ॲटोमॅटिक गळून पडेल. ते विचार तुम्ही मनात पण येणार नाहीत. फक्त विज्ञान आणि विज्ञान हाच, इनफॅक्ट असं म्हणायचं की विज्ञान हाच तुमचा एक धर्म झाला पाहिजे. तुम्ही हिंदू बरे ठीक आहे, ते असं म्हणायचं की तुम्ही मुसलमान, तोपर्यंत तो मुसलमान आहे तोपर्यंत मी हिंदू आहे. जेव्हा तो असं म्हणेल की मी मुसलमान नाही आहे, तेव्हा मी पण मग विश्वमानव आहेच आहे मी. हे त्यांनी इनफॅक्ट त्यांच्या स्वतःच्या 65 त्यांनी शेवटचा एक इंटरव्ह्यू दिला होता ऑर्गनायझरला. त्यात त्यांनी म्हटलं स्पष्ट की मी एक विश्वमानवच आहे फायनली, मला भूमिका घ्यावी लागली आहे शेवटी. कारण त्या हिंदू महासभाच्या ह्याच्यात पण त्यांनी विज्ञान निष्ठता, त्यांनी तो सायंटिफिक डिटर्मिनिझम हा त्यांचा एक आवडीचा शब्द होता भयंकर. सायंटिफिक डिटर्मिनिस्टिक तुम्ही झालं पाहिजे. तर तो त्यांनी शब्द फार हे केला की हा समाज आणि हा देश सायंटिफिक समाज म्हणजे विज्ञाननिष्ठ व्हा. त्यांचा प्रबळ असा विषय होता की एकदा समाज विज्ञाननिष्ठ होत चालला की बाकी सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे आपले सामाजिक प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे डिफॉरेस्टेशन वगैरे हे सगळे ॲटोमॅटिकली ते कोलॅप्सच होणार आहेत ते. आणि त्या जो एक विज्ञाननिष्ठ विचारतो त्यांना त्यांचं स्वप्न होतं की भारत हा नुसता स्वातंत्र्य म्हणून काही उपयोग नाही आहे, तो विज्ञाननिष्ठ म्हणजे भारत व्हावा. आता त्यांचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो. पंढरची वारी निघते आपली, पंढरपूरची वारी.
त्यांचा विरोध नव्हता, पण ते असं म्हणायचं की पंढरपूरच्या वारीबरोबर तुम्ही शस्त्रांचे म्हणजे पंढरच्या वारीबरोबर तुम्ही शस्त्रांचे धारकरी पण व्हा, तुम्ही शस्त्र पण हातात घ्या, नुसतंच पंढरची वारी करत नका बसू, तुम्ही म्हणजे शस्त्र पण तुम्ही हातात उचला. तर शस्त्र सामर्थ्य म्हणजे जसं रामदास स्वामींनी जसं म्हटलं की हे पण करा, म्हणजे देवाचं पण करा आणि तुम्ही हे पण करा, म्हणजे शस्त्र पण हे करा. तर थोडंफार आपण आणि देवभोळेपणा फार फार म्हणजे मी बघतोय की आणखीन जास्तीत जास्त देवभोळेपणा, अंधश्रद्धा फार वाढत चालल्या आहेत. त्यामुळे ज्या अर्थाने सावरकर समजायला पाहिजे त्या अर्थ अजून लोकांना समजले नाही आहेत. जेव्हा समजतील नक्कीच मला वाटतं ॲटोमॅटिकली तो समाज म्हणजे ती स्पॉन्टेनियस प्रोसेस असेल, ॲटोमॅटिकली ते होतच राहील, मी इम्प्रूव्हमेंट होत जाईल. पण जोपर्यंत तो विचार पोचत नाही सावरकरांचा विज्ञाननिष्ठ, तोपर्यंत मला वाटत नाही आहे. तेव्हा पण नव्हतं आणि आता मी तर आता म्हणतो तेव्हा जरा तरी होतं, लोक ऐकायची, पण आता तर आणखीन असते दूर होत चालला तो विचार त्यांचा आणि आणखी अंधश्रद्धा वगैरे वाढत चाललाय. विज्ञाननिष्ठ सावरकर म्हणालात तसं सावरकरांना अपेक्षित समाज, सावरकरांना अपेक्षित माणसं, नागरिक काय पद्धतीचे होते? कारण आपण प्रत्येक वेळेस या एपिसोड्समधनं आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की या व्यक्तिमत्वांचा त्यांच्या समाजरचनेविषयीचा काय विचार होता. तर सावरकरांच्या समाज रचनेविषयीचे काय विचार होते? त्यांना माणसं, त्यांना समाज, त्यांना नागरिक कसे अपेक्षित होते? त्यांचं एक हे होतं की दरडोई एक मत त्यांचं एक हे होतं की या देशात असं कोणी कोणावर डॉमिनन्स करता कामा नये. म्हणजे समजा हिंदू बहुसंख्य असले तरी हिंदूंनी मायनॉरिटीजवर डॉमिनन्स करावा असं त्यांनी कधीही कुठेही म्हटलेलं नाही आहे की हिंदू म्हटल्यावर तो हिंदू आम्ही प्रबळ आहेत, आम्ही मुख्य, असं नाही. सगळ्यांना समान नागरिक आहे, सगळी लोक म्हणजे समानच असतात. इनफॅक्ट त्यांनी हिंदुत्वाची जी व्याख्या केली ती पण कुठेही धर्मवाचक किंवा जातीवाचक नाही आहे. त्यांनी सरळ सांगितलं की जो काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि हा इकडचा म्हणजे वेस्टचा म्हणजे गुजरातचा सिंधू सागर ते म्हणायचे, तो ॲक्च्युअली अरेबियन सी आहे पण ते त्यांना ते सिंधू सागर म्हणायचे. म्हणजे सिंधू सागरपासून थेट आसामपर्यंत जो या भूभागाला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतो तो हिंदू. आता याच्यात कुठेही जातीवाचक नाही, धर्मवाचक कुठेही नाही आहे. आणि त्यामुळे त्यांचं एक ते पहिली हिंदू आपल्याकडे फार त्यांच्यापुढे विषयी असं म्हणजे फार हे केलं की त्यांनी ते जातीवाचक त्यांची व्याख्या होती, हिंदुत्व त्यांचं असं म्हणतो ही सरळ व्याख्या आहे. आणि मी तर म्हणतो ही म्हणजे ॲक्च्युली व्याख्या आहे तुमची, जिओग्राफिक वाईज ही तुमची व्याख्या आहे, याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. घटनेत त्यांनी काय म्हणजे त्यांनी आपली घटना 1950ला आपण ॲक्सेप्ट केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या त्या कमिटीबरोबर. पण त्याच्या आधीच त्यांनी 1946ला त्यांनी हिंदू महासभा त्यांचा पक्ष होता. तर हिंदू महासभेमध्ये पण एक स्वतःची त्यांनी घटना म्हणजे समजा उद्या स्वातंत्र्य मिळालं, थोडंफार आता म्हणजे थोडंफार चान्सेस आले होते की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, कारण सेकंड वर्ल्ड वॉर नुकतं संपलं होतं आणि थोडंफार ब्रिटन पण पार्लमेंटमध्ये पण थोडं लिबरल्सवाले चालू होतं त्यांचं की आता आपण स्वातंत्र्य देऊन टाकू भारताला. म्हणून मी हिंदू म्हणजे सावरकरांनी सांगितलं म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याला की आपण आता आपण घटना बनवूया आणि ती घटना उद्या भारताच्या ह्याला आपल्याला तीच आपण हे केली जाईल. त्या घटनेत पण म्हणजे त्यांनी जी हिंदू महासभेने घटना बनवली होती उद्या आदर्श घटना कशी असेल तर त्यांनी हेच सांगितलं की कोणी कोणावर डॉमिनन्स होता कामा नये, सगळे लोक समान आहेत. पण कुठच्याही धर्माचा असू दे, तो मुसलमान असू दे, ख्रिश्चन असू दे, कुठचाही असू दे, हिंदू असू दे, सगळे लोकही समान असतील. आणि दुसरीकडून त्यांचं आणखीन हे होतं की समाजात जे जातीभेद वगैरे जे आहे ते करण्याकरता आपण एक कायदे व्यवस्थित कठोर कायदे वगैरे करा आणि त्याचप्रमाणे सक्तीचं शिक्षण त्यांनी सांगितलं होतं. प्रांतवाद त्यांचा एक फार ते ना की आपल्याकडे आता आपण म्हणतो की मराठी लोकांकडे महाराष्ट्र 1960ला झाला किंवा 54मध्ये आंध्र प्रदेश निर्माण झाला, त्यांचा त्याला फार विरोध होता. त्यांचं असं म्हणतो की आपण आणखीन डिव्हाइड होतो ऑलरेडी. आपण म्हणजे ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान आपण ऑलरेडी ते असं म्हणायचं की माझ्या भारताचे 2 हात कापले गेले, म्हणजे ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान ऑलरेडी आपले कापले गेले. तर हे भारतामध्ये तुम्ही म्हणजे भाषावर प्रांतरचना करू नका असं त्यांचं महत्त्वाचं होतं, कारण आपण आणखी डिव्हाइड होत चाललो आहोत. एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो मी. आपली जी महाराष्ट्र म्हणजे मराठी लोकांकरता महाराष्ट्र वेगळा पाहिजे ती 1954पासून जवळपास ती एज्युकेशन सुरू झाली, म्हणजे आचार्य अत्रेवर ही लोकांनी सुरू केली. 1960ला काय झालं आपल्याला महाराष्ट्र मिळाला, म्हणजे 1 मे 1960ला गुजरात वेगळा झाला आणि महाराष्ट्र वेगळा झाला. तर तेव्हाची जी मीडिया होती म्हणजे त्यावेळेला आता काय एवढं इलेक्ट्रॉनिक मीडिया तेव्हा नव्हती, थोडीफार मीडिया म्हणजे तेव्हा टेलिव्हिजन पण नव्हतं आपल्याकडे, थोडीफार पेपर मीडिया तेवढी होती आणि ती लिमिटेड मीडिया होती. आणि आता महाराष्ट्रात सर्वाधिक फेमस जी लोकं होती मराठी लोकं की नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला ती फक्त एक टिळक होते, ते फक्त नॅशनल लेवलला होते. आंबेडकर होते, डॉक्टर आंबेडकर ते इंटरनॅशनल लेवलला पण फेमस होते. आणि तिसरे सावरकर होते. त्यापैकी टिळक आणि आंबेडकर ऑलरेडी गेले होते, म्हणजे टिळक 20लाच गेले, आंबेडकर 56ला गेले. फक्त सावरकर अशी व्यक्ती होती की इंटरनॅशनल लेवलला ती फेमस होती. मग ती तेव्हाची मीडिया सावरकरांकडे आली की आता तुमच्या मराठी लोकांकरता महाराष्ट्र निर्माण झालं, तुमचं मत काय.
सगळ्यांना वाटलं सावरकर असं बोलतील, बघा आम्ही मराठी लोक आम्ही हे, तर सावरकरांनी त्यांनी स्पष्ट समोर सांगितलं, मला त्यात काही म्हणजे मला आनंद वगैरे मुळीच झाला नाही आहे. ठीक आहे, झालंच, मी केला मराठी ठीक आहे, पण मला असं प्रचंड म्हणजे आनंद झाला मुळीच झालं नाही आहे. ऑलरेडी आपले हात 2 माझे कापले गेलेत, म्हणजे पाकिस्तान निर्माण झालं, आपलं अखंड भारत माझे स्वप्न ते मला पहिले पूर्ण करायचं आहे. हे भाषावर पंतरचना वगैरे ठीक आहे, पण ते माझा पूर्णपणे माझा सपोर्ट नाही आहे. आणि म्हणून तुम्ही कधी पण बघा, या भाषावर पंतरचनेला सावरकरांनी कधी पण असं पाठिंबा दिला नाही आहे. भरपूर लोक त्यांच्याकडे येऊन गेली होती, पण अत्रे पण त्यांच्याकडे आले होते, तुम्ही पाठिंबा द्या, तुम्ही एक स्टेटमेंट काढा की महाराष्ट्र मराठी लोकांकडे, पण सावरकरांनी कुठच्याही प्रकारे स्टेटमेंट दिलं नाही आहे की मराठी लोकांकरता महाराष्ट्र. जसं आज आपण बघतो की थोडाफार आपल्याकडे वाद चालू की नॉर्थ इंडियन इकडे येतात, की आता कर्नाटकमध्ये फार चालू आहे की त्यांना की आपण वाचतो. सावरकरांचं हे सगळं ते म्हणजे त्याच्यातच सगळे दडले. सावरकरांना माहिती होतं पुढे काय होणार आहे, आणि म्हणून ते नेहमी म्हणायचे की नका, सगळे आपण एकच आहोत, सगळं एकत्र म्हणजे एकच राहूया आपण. असं नाही आहे, कोणी कुठे जाईल, कोणी कुठे म्हणजे नोकरी करता जाईल किंवा असं नाही आहे, किंवा मराठी लोकांकरता हा प्रांत, बंगालींकरता तो प्रांत नाही आहे. त्यामुळे ही सगळी पुढची बीजे त्यांना हे केलं. त्यामुळे तेही पण त्यांनी आग्रह धरला होता घटनेमध्ये की असं करू नका पुढे. पण त्यावेळेला आपण असं केलं, आणि आज आपण बघतोच काय त्याचं म्हणजे. मध्यंतरी मी एक सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिलेला, जिथे एक काही तिकडे कार्यक्रमासाठी गेलेली मंडळी होती सेल्युलर जेलमध्ये, आणि त्यांनी सावरकरांच्या फोटोवर फुलं अर्पण केली, आणि ती फुलं अर्पण केल्यावर ती फुलं पडली खाली, आणि त्यांनी सावरकरांनी आता आम्हाला कौल दिला, त्यांनी आशीर्वाद दिला असं म्हणून त्यांनी सावरकरांबद्दल तो व्हिडिओ टाकलेला. तर एकीकडे आपण विज्ञाननिष्ठता म्हणतो, दुसरीकडे त्यांचे विचारांचे जे आत्ता सपोर्टर आहेत ते अशा प्रकारे व्हिडिओज किंवा दैवतीकरण आपण म्हणतो तसं केलं जातं. तर एकतर खूप कॉन्ट्रडिक्शन्स आपल्याला या दोन्हीमध्ये पण दिसतात. तर असं तुम्ही काय सांगू शकाल की काय गैरसमज होते आहेत आत्ता आपल्यामध्ये सावरकरांच्या विचारांबद्दल? माझं स्पष्ट मत आहे की सावरकरांचं विरोधकांनी त्यांचं म्हणजे त्यांच्याविषयी थोडंफार डिफेमेशन केलं आहे, पण त्यांचे भक्त जे आपण म्हणतो मी सावरकर भक्त आहे, मी सावरकरवादी आहे, त्यांनीच जास्त सावरकरांना थोडं म्हणजे आपण त्यांनी डिफेमेशन केलं असं माझं वैयक्तिक मत आहे. जसं तुम्ही सांगितलं की फुलं पडली आणि मग कौल दिला. आता कौल म्हणजे ह्या सुपरस्टिशन आहे, काही कौलवर काही नव्हतं. सावरकर कधी हे मुळात सावरकर देववर ठीक होतं, देव म्हणजे मूर्तीवर, कारण 16व्या वर्षी सावरकरांनी देवी पुढे प्रार्थना म्हणजे ते काय शपथ घेतली आहेच आहे. सावरकर देव मानत नव्हतं असं पण नाही. त्यांचं एक हे होतं की काहीतरी म्हणजे हे जे नेचर जे आहे काहीतरी हे करणारे कंट्रोल करणारे काहीतरी एक शक्ती आहे ते असं मानायचे. प्रत्यक्ष देव अस्तित्व सावरकरांनी कधी कुठेही मानलं नाही आहे. 63 साली सावरकरांची पत्नी म्हणजे यमुनाबाई सावरकर त्या गेल्या 63 साली, आणि आता पत्नी गेल्यावर ऑब्व्हियसली त्यांचा सावरकर तेव्हा होते, तर क्रियाकर्म करण्याकरता सावरकरच करणार, मुलगा नाही करणार, पहिले नवरा करावा लागतो. पण सावरकरांनी त्यांच्या नातेवाईकांना म्हणजे सगळ्यांना मुलांना, कारण ती आता गेली, तिने सगळं बघितलं आहे, तिने म्हणजे अगदी सगळं तिने सोसलं पण आहे माझ्याकरता, तिने सगळं नातवंड पण बघितली आहेत वगैरे, ती आता गेलेली आहे. तिला आता काही तिथे वार म्हणजे 10वा 13वा काही करू नका, तिला सरळ जा आणि चंदनवाडी स्मशानभूमी गिरगावला जी आहे तिकडे सरळ त्या क्रिमेशन इलेक्ट्रिक क्रिमेशन तिथे ढकलून द्या, आता काही करू नका. म्हणजे सावरकर नातेवाईकांनी त्यांच्या अगदी जवळचे लोक होते ना, म्हणजे जसं गांधीजींना बापूजी म्हणायचे, तसं सावरकरांना तात्याराव म्हणायचे, अगदी जवळचे लोक त्यांच्या तात्या म्हणायचे. तर त्यांनी खूप सांगितलं की तात्याराव तुम्ही असं नका करू, तुम्ही म्हणजे तुमचं ठीक आहे विज्ञाननिष्ठ आहे, पण तुम्ही पत्नी तुमची गेली, तुम्ही करा, तुम्ही या तिकडे. आणि पण त्यांनी शेवटपर्यंत त्यांनी नाही, विज्ञान ही सर्वश्रेष्ठ आहे, ती गेली आता, ती पूर्ण आता तिच्यात जीव नाही आहे, ते संपूर्ण शरीर आता गेलं आहे, आता ते 10वा 13वा ह्याच्यावर सावरकर मुळीच विश्वास करून त्यांनी शेवटपर्यंत आले नाही. आणि सावरकर जिवंत असताना त्यांच्या मुलाने सगळं ते 10वा आणि ते म्हणजे बसावं लागतं काय क्रियाक्रम मुलांनी सगळं केलं आहे. आता गंमत बघा, लोक त्याच्यावर पण आता टीका करतात, काय असं काय चालतं का, लोक हे समजून घेत नाही. सावरकरांचे विज्ञान सावरकरांच्या प्रायोरिटी सावरकरांची काय बघ विज्ञाननिष्ठ हीच राहिली, विज्ञान हाच सर्वश्रेष्ठ, विज्ञान हाच तर देव मानायचे, विज्ञानापुढे काहीच सगळं गौण आहे. एवढं त्यांचं त्या माणसाचं हे होतं की स्वतःच्या पत्नीबद्दल पण त्यांनी केलं, झालं गेलं संपलं, ते आता ती गेली, तिला देऊन तिकडे सरळ हे करा, ती ते पण हे नाही ते चंदनाची लाकडाने नाही, इलेक्ट्रिक क्रिमेशनमध्ये हे करा तुम्ही. आत्ता तर ज्या काळात आपण जगतो आहोत सगळ्याच व्यक्तिमत्वांविषयी खूप टोकाटोकाची मतं आपल्याला ऐकायला मिळतात, पण आपण हे विसरतो आहे बऱ्याचदा की ही सगळी होऊन गेलेली माणसं होती जी आपल्यासारखी या पृथ्वीवरती काही काळ राहून गेली आणि त्यांनी त्या पृथ्वीवरच्या त्यांच्या काळात हे मानव अवतारात त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर
आपण त्यांना माणूस म्हणून बऱ्याचदा पाहतच नाही, आपण सतत त्यांना एक काहीतरी चष्मा घालतो आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघत राहतो. आणखीन असे कोणते गैरसमज त्यांच्याविषयी आहेत जे आता रूढ होत चाललेत, जे खरं तर असण्याची गरज नाही? खरं तर हाच प्रयत्न आहे की त्यांच्याविषयीचे गैरसमजही दूर होतील आणि आपल्याला त्यांना आणखीन स्वच्छ चष्म्यातनं बघता येईल. त्यांच्याविषयी आणखी महत्त्वाचा गैरसमज म्हणजे त्यांचा एक माफी त्यांनी मागितली, हा फार त्यांच्याविषयी हल्ली फार त्याच्याविषयी मी सांगतो. कसा गैरसमज कसा केला गेला मी सांगतो. त्यांच्याविषयी फार असं म्हणजे जे विरोधक आहेत ते असं म्हणतात की त्यांनी माफी मागून सुटका केली. 50 वर्ष ही जगाच्या इतिहासात पहिली अशी गोष्ट झाली आहे की 50 वर्ष 25 वर्ष अशी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि 50 वर्ष अंदमानला. बरं, ते अंदमानला नुसतं आपलं जायचं आणि म्हणजे 4 भित्तीत जायचं असं नाही, त्यांना तो कोलू वगैरे फिरवावं लागायचं, ते सगळं होतं. कोलू आणि ते वेगवेगळी शिक्षा होत्या अशा वरती साखळटण्यातून सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, किंवा मागे असे हँडकफ्सला ते असं बांधून असं, या शिक्षा त्यांना होत्या. ही अशी 50 वर्ष त्यांना शिक्षा होती. आता कोणीही व्यक्ती, सावरकर जन्मजात क्रांतिकारक होते, 50 वर्ष तुम्ही तिकडे जाणार, त्यापेक्षा काहीही करून त्यांच्या हातापाय पडून तुम्ही सुटका करून घ्या आणि परत तुम्ही हे करा, ही स्ट्रॅटेजी असते ॲक्च्युली. स्वाभाविकपणे 50 वर्ष तिकडे ते पिचत राहणार आणि कधी ना कधी आज देऊन ते 4-5 वर्षांनी 10 वर्षांनी मरणार, त्यांना आउटपुट काहीच नाही आहे त्याच्यातून. त्यापेक्षा आपण कसंही करून आपण सुटका करून घेऊया, परत आपण भले मग भारताच्या बाहेर पळून जाऊया, कसंही करूया, आपण लढा उभारू शकतो. हा त्याच्या हे ते. आणि कुठेही सावरकरांनी त्याच्यात माफी हा शब्द लिहिलाच नाही आहे. सावरकरांनी स्पष्ट म्हटलं आहे की मला जर शब्द सोडणार नसाल तर माझ्याबरोबर सगळे इतर क्रांतिकारक त्यांना तुम्ही सोडा, तेवढा आनंद मलाही होईल. हां, आता मी आत्ताच बघा, आता आपला कुठेही आपण कोणी गुन्हा करतो त्याला जामीन पण मिळतो, सगळं काही ते आपलं अलाउड असतं. असं नाही की लगेच त्याला फाशी देऊन टाकलं किंवा तेव्हा पण ते म्हणजे ब्रिटिश जो कायदा होता त्याच्यात पण हे सगळे तेव्हा होतेच ते कायदे सगळे की एखाद्याला पकडला गेलं त्याला जामीन म्हणा किंवा ते, आता जामीनवर असं म्हणणार नाही तेवढं, पण त्याला पिटिशन हे करण्याची त्याला त्याच्यात त्यांच्या घटनेमध्ये तरतूद होती तेव्हा. आणि त्याच्यात त्यांनी सावरकरांना फक्त फायदा घेतला आहे, हे लोकांना माहिती नसतं, हे कोणाला माहिती नव्हतं की ठीक आहे बाबा चुकलो मी परत करणार नाही. ती त्यांच्या कायद्यामध्ये तरतूद होती, त्या तरतुदीचा सावरकरांनी फायदा घेतला आहे. बरं, सावरकरांनी एकट्याने असं कुठेही हे केलं नाही, भरपूर सगळे क्रांतिकारकांनी माफी मागितली आहे. भगतसिंगांनी पण माफी मागितली, आपल्याला माहिती नसेल. भगतसिंगांनी पण एक पत्र लिहिले ब्रिटिशांना की मला चुकलं, मला माफ करा, मी परत पडणार नाही. पण शेवटी ते ऐकलं, त्यांना फाशीची शिक्षा त्यांनी कन्फर्म केली. सगळ्यांनी अगदी जवळ टिळकांनी मागितली माफी. 1912 साली टिळकांना 1908 साली अटक केली, 14 साली टिळक सुटणार होते. त्यांनी 12 साली टिळकांनी माफी मागितली आहे की नाही मी माफी मागतो, परत मी नाही पडणार वगैरे. बरेचसे बंगाली क्रांतिकारकांनी माफी, सचिंद्रनाथ सन्याल म्हणून क्रांतिकारक होते सावरकरांचे सहकारी, त्यांनी पण माफी मागितली आहे. आपले कॉम्रेड डांगे, म्हणजे मिरत जो हे झाला 1925 सालचा मिरत खटला जो होता त्याच्यात कॉम्रेड डांगेने माफी मागितली आहे परत त्याच्यात पण, की मी परत तुमच्या ह्याच्यात मी पडणार नाही. हे सगळं खोटं होतं, खरं नव्हतं. पण एवढं करून पण बघा, सावरकरांना त्यांना लवकर सोडलं, तिकडे ब्रिटिशांना पण माहिती होतं की ही व्यक्ती बाहेर आपण त्यांना सोडल्यावर ही तसं ते सरळ वागणार नाहीच आहेत, काही ना काही करणारच आहेत. 10 साली सावरकरांना अटक झाली होती, त्यांना सुटले 24 साली सुटले, सलग 14 वर्ष ते तुरुंगात होते. म्हणजे 10 ते 1921 पर्यंत अंदमान कारागृह, 10 ते 11 पर्यंत थोडंफार तिकडे लंडनमध्ये ब्रिस्टल तुरुंग होता, ब्रिस्टलमध्ये इकडे ठाणे कारागृहात होते, नंतर भायकाच्या कारागृहात त्यांना ठेवणार होतं, नंतर मग अंदमान, अशी 10 ते 21 पर्यंत अंदमान आणि हे सगळं, आणि 21 ते 24 रत्नागिरी. आता हे सलग 14 वर्ष त्यांनी तुरुंगात काढली आहेत. बरं, 14 वर्षांना पण त्यांना सुटका झाली नाही, त्यांना परत 14 ते 37 सालापर्यंत त्यांना हाऊस अरेस्ट कन्फाईनमेंट, म्हणजे आपण त्यांना मराठीमध्ये आपण म्हणतो की स्थानबद्धता आपण म्हणतो. पण प्रत्येक तुम्ही उंबरठ्या उलटण्याच्यासाठी पण सावरकरांना परवानगी घ्यावी लागायची. ब्रिटिश, मी इकडे जातोय, शेजाऱ्याकडे जातो, इकडे जातोय व्याख्यान द्यायला, मी जाऊ का? मग तो कलेक्टर जो होता रत्नागिरीचा त्याच्याकडून परवानगी घ्यायची. तो कलेक्टर पण असं होतं, तो स्वतःवर तो घ्यायचाच नाही रिस्क, तो पुढे पाठवायचा, फॉरवर्ड करायचा, ते करत बॉम्बेच्या गव्हर्नरकडे, मग बॉम्बेच्या गव्हर्नर व्हाईसरॉयकडे पाठवायचा. त्यांनी परवानगी दिली तर पण त्यांना बाहेर जाता यायचं. ही पण लोक कशी होती, ही स्वतःवर घ्यायचीच नाही रिस्क. उद्या मी म्हणजे रत्नागिरीच्या कलेक्टरने समजा दिली असती परवानगी आणि सावरकरांनी काही वेळ केलं असतं, हा अडकला असता. पण तो पण हे होता म्हणजे चतुर्थ की तो बॉम्बेच्या कलेक्टरला पाठवायचं, त्यांचं हे बॉम्बेच्या कलेक्टर व्हाईसरॉयकडे पाठवायचा. त्यांनी दिली परवानगी तर म्हणजे एवढं हे होतं. पुढची 13 वर्ष म्हणजे 10 ते 27 वर्ष सावरकर तुरुंग आणि कन्फाईनमेंट होते. सोडलं असं तेव्हा सोडलं सावरकर, किंवा का आधी सोडलं ब्रिटिशांनी सावरकरांना? 27 वर्ष म्हणजे सावरकर तेव्हा जे अटक झाले तेव्हा 27 वर्षांची होते आणि सुटले तेव्हा 54 वर्ष होतं. आणि मुख्य जी त्यांची जी वय म्हणजे काम करायची जी वय तेच त्यांना निघून गेलं होतं. की आपल्याकडे अशी 6 पत्र आहेत आर्काईव्हमध्ये. तर आर्काईव्ह प्रत्येकाने म्हणजे पहिल्यांदा पत्र हे लिहिलं आहे. एक बॉम्बेचा गव्हर्नर होता
असं बॉम्बेला एक असं आपल्याकडे सिंडहॅम कॉलेज आहे गिरगावचं, हा एक लॉर्ड सिंडहॅम म्हणून तेव्हा गव्हर्नर होता, त्याच नावाने ते सिंडहॅम कॉलेज आहे मॅनेजमेंटचं. तर त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की द मोस्ट डेंजरस मॅन इंडिया हॅज प्रोड्यूस्ड, असं स्पष्ट म्हटलं आहे, द मोस्ट डेंजरस मॅन इंडिया हॅज प्रोड्यूस्ड, हे त्यांनी स्पष्ट त्याच्या अहवालात म्हटलं आणि तो अहवाल त्यांनी व्हॉइस पुढे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पाठवला आहे. आणि त्याच्यानंतर पण 4-5 जणांनी वेगवेगळे कोणत्या रेफरन्समध्ये म्हटलंय, म्हणजे कोणत्या घटनेनंतर म्हटलंय की नाही, ही सगळी लोकं नंतर अंदमानला गेली होती भेट द्यायला वगैरे, त्या रेफरन्समध्ये म्हटलं त्यांनी सावरकरांनी भेट घेतली. कारण तेव्हा कसं होतं, अंदमानला गेल्यावर तिकडच्या बातम्या इकडे येत नव्हत्या, इकडच्या बातम्या तिकडे जात नव्हत्या, तर मग सावरकर सगळं सांगायचे सगळं असं आहे. पण मग त्यांचा स्वतःचा एक फीडबॅक असायचा, त्याच्यात तेच मेन्शन करते की हे जे सांगताय ते खरं नाही आहे, सावरकर सांगताय सगळं खोटं आहे, तो सर्वाधिक धोकादायक मनुष्यच आहे, त्याला सोडू नका अजिबात, हा त्यांचा फीडबॅक असायचा. आपल्याकडे 5 ते 6 असे फीडबॅक्स आहेत, आपल्याकडे पत्र आहेत नॅशनल आर्काईव्समध्ये. इनफॅक्ट 24 साली पण सोडण्यात का आलं आहे, भारतामध्ये या सगळ्या लोकांनी सह्यांचं एक आवेदन सुरू केलं की स्वाक्षरीचं, आणि व्हॉइसरॉयकडे दिलं. जवळपास 75,000 अशा सह्या जमल्या, लोकांनी दिलीत नाही, लोकं पण घाबरायची, आपण सही दिलीत त्यावर मग त्याचे सुटके करता, तर आपल्यावर ब्रिटिश शासनाची हे व्हायचे म्हणून लोकं पण घाबरायचे द्यायला. शेवटी कसंही करून भारतभरातून 75,000 जमा झाले सह्या, त्यात गांधीजींनी पण केली ती सही, आणि ती व्हॉइसरॉयकडे मग त्या सगळं प्रेशर आणून मग 24ला सोडण्यात आलं सावरकरला. पण ऑलरेडी त्यांनी 1907मध्ये त्यांनी त्यांचा एक द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे त्यांनी ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथामुळे त्याच्या हजारो प्रती इकडे बंगाली, तमिळ, पंजाबीमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या गेल्या, आणि त्याच्यामुळे एकदम एक्सप्लोजन झालं. तेव्हा बघा तुम्ही, साधारण 106 to 1912 भरपूर इकडे बॉम्बस्फोट झाले भारतात. हे सगळं त्या सावरकरांच्या याच्यामुळे ते झाले, त्या पुस्तकामुळे सगळे झाले आहेत, आणि तिकडून त्यांची व्याख्यानं वगैरे इकडे पोचली गेली आहेत बंगाल, तमिळनाडू, पंजाबमध्ये वगैरे. आणि त्यामुळे त्यांच्या मागे सावरकर, या सगळ्या भारतामध्ये घटना घडल्या त्याच्यामागे सगळे सावरकर होते, सगळं कळलं. म्हणजे त्यांच्या काही प्रती मिळाल्या, बंगालीमध्ये त्यांच्या ट्रान्सलेशन मिळालं त्या पुस्तकाचं, तमिळमध्ये ट्रान्सलेशन मिळालं, तिकडे पंजाबीमध्ये ट्रान्सलेशन मिळालं. म्हणजे उदाहरणार्थ खुदिराम बोस 1908 साली त्यांनी अलीपूरचा बॉम्बस्फोट, हे खुदिराम बोस पण त्यांच्यामुळेच सावरकरांमुळेच त्यांनी प्रेरणा घेतली होती, खुदिराम बोसांनी पण हे सगळं. शेवटी 37मध्ये काय आलं, 35मध्ये त्यांनी एक कायदा आणला परत, सेकंड म्हणजे 1919मध्ये कोण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड माझ्या होते का 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. 35मध्ये आणखीन एक कायदा आला. त्या कायद्यानुसार मग जेवढे म्हणून राजबंदी होते त्यांना सोडावं असं त्यांनी आणि तेव्हा परिस्थिती पण भरपूर निवळली होती. म्हणजे अगदी म्हणजे एक्सप्लोजन वगैरे, बॉम्बस्फोट वगैरे फार कमी होत चालले होते, आणि म्हणून त्यांनी सावरकरांना सोडलं 37ला. पण सोडल्यावर पण सांगितलं, जर जास्त काही केलं तर उर्वरित तुमची 36 वर्षांची शिक्षा राहिली होती ती तुम्हाला परत अंदमानला पाठवण्यात येईल, ते पण सांगण्यात आलं होतं. आणि माफी मागितली, म्हणजे माफी त्यांच्या तरतूद होती कायद्यामध्ये, काही नाहीच आहे त्याच्यात. प्रत्येक रिव्होल्युशन माफी मागितली आहे. इनफॅक्ट गांधीजींचं तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. 42 सालचा जो लढा होता, क्विट इंडिया मुवमेंट, 44 साली गांधीजींनी स्पष्ट शब्दाची माफी मागितली नाही, पण गांधीजींना अपोलॉजी असं त्यांनी शब्द प्रयोग केला, अपोलॉजिया, आणि आय डिसऑन दिस मुवमेंट, म्हणजे माझं ते दायित्व मी नाकारतो असं गांधींनी स्पष्ट सांगितलं त्या रिपोर्टमध्ये. तो पण आपल्याकडे पत्र आहे एक, ते त्यांच्यावर आणखीन एक गलिच्छ आरोप होता, त्यांनी पेन्शन घेतलं, हा एक गलिच्छ त्यांच्यावर आरोप केला जातो. सावरकरांना 60 रुपये पेन्शन मिळायचं, हे सगळं खोटं आहे. तेव्हाच्या कायद्याप्रमाणे राजबंदी होती, त्यांना एक भत्ता दिला जायचा, तो भत्ता होता, तो पेन्शन नव्हतं. गांधीजींना 1930 साली 100 रुपये भत्ता दिला जायचा, जो पुढे 1942 साली माझ्या होते 450 रुपये 550 रुपये भत्ता दिला जायचा. राजबंदी म्हणून तो भत्ता दिला जायचा. तर आजही बघा तुम्ही, आज तुरुंगात कोणी गेल्यावर त्यांना एक भत्ता मिळतो असं नसतं, त्यांना काही ठराविक रक्कम, म्हणजे ते कामं करतात ते तुरुंगात, त्यांना एक विषय, त्यावेळेला पण ती कायद्यात पद्धत होती, तो भत्ता दिला जायचा, प्रत्येकाला भत्ते मिळायचे. सावरकरांना फक्त 60 रुपये मिळायचे, सर्वाधिक कमी. तुमचे बंगाली क्रांतिकारकांना 180, कमीत कमी 180 रुपये भत्ता मिळायचा. सर्वाधिक भत्ता ह्यांना मिळायचा, म्हणजे सुभाषचंद्र बोसांचे भाऊ होते शरदचंद्र बोस, त्यांना 1000 ते 1200 रुपये पर महिना भत्ता मिळायचा. तेव्हाचा भत्ता ह्याला पेन्शन म्हणत नाहीत, पण आपल्याकडे असा नेरेटिव्ह केला नाही. सावरकरांना पेन्शन दिले जायचं, 60 रुपये पेन्शन, हा प्रत्येकाला भत्ता मिळायचा. आणि आपल्याकडे सगळ्यांची, सुभाषचंद्र बोसांना पण काहीतरी 50 का 60 रुपये असं काहीतरी मिळायचं. सगळ्यांना आपल्याकडे पत्र आहेत सगळी त्यांची, म्हणजे जसं आपण बँकेची कशी आपलं स्टेटमेंट असतं, आपलं बँक स्टेटमेंट असतं आपल्याकडे, आपण पासबुक भरतो, तशी तेव्हाची स्टेटमेंट आपल्याकडे आता आर्काइव्हमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक नावं पण आहेत, MK गांधी, वल्लभभाई पटेलांना मिळायचा भत्ता. तेव्हा जेव्हा त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं तेव्हा त्यांना राजबंदी म्हणून त्यांना पण भत्ता मिळायचा. सुभाषचंद्र बोसांचं नाव आहे तिकडे भत्त्यामध्ये, खान अब्दुल गफार खान म्हणून त्यांना सरहद्द गांधी म्हणत, त्यांनाही भत्ता मिळाला, त्यांची पण नावं आली आहेत. हे आपले रिपोर्ट आहेत, त्यांच्यापुढे त्यांच्या अमाऊंट पण दिली आहे, अमाऊंट क्रेडिट किती झाली त्यांच्या ह्याच्यात, परमेसम. हा पण गंमत सांगतो, सावरकरांना ते पण
24 सालापासून ते त्यांना पहिले काय सांगितलं 24 ते 19 सालापर्यंत त्याला 5 वर्ष त्यांना ठेवण्यात आलं होतं कन्फाईनमध्ये आणि 19 साली सुटणार होते. आता गंमत बघा 19 साली त्यांना ब्रिटिशांना असा फीडबॅक आला की नाही अजून ते त्यांचं वागणं बरोबर नाही आहे, ते काहीतरी त्यांचं गुप्तचं कारस्थान चालू आहे, त्यांना आणखीन वाढवा. अशी 2-2 वर्ष वाढवत 37 पर्यंत गेली आहे. आता त्याचा जो भत्ता मिळायचा ₹60 हा 1929 ते 1937 पर्यंत मिळाला आहे फक्त. 24 ते 29 पर्यंत मिळाला नाही त्यांना भत्ता. आता तेव्हाचे ₹60 बघा, आता गंमत बघा, ₹60 त्या काही ₹60 अतिशय कमी होते घर चालवायला. सावरकरांनी त्यांना सांगितलं की अहो ₹60 म्हणजे मला निदान लेखन तरी करू द्या, कारण सावरकर स्वतः जन्मात साहित्यिक होते. बरं लेखन केलं तर प्रत्येक अक्षर त्यांना हे करण्याकरता ब्रिटिशांकडे पोहोचतं, त्यांनी काही दिलं आहे का? फ्रीडममधला एफ जरी आला तरी त्यांना प्रचंड त्यांना म्हणजे हे केलं की उर्वरित 36 इयर्स तुम्हाला परत अंदमानला पाठवलं जाईल. मग सावरकर स्वतः वकील होते, तुम्हाला वकिली करून द्या. बॅरिस्टर होते तेव्हा सावरकर, म्हणजे जसं डॉक्टर आंबेडकर बॅरिस्टर होते, गांधीजी बॅरिस्टर होते, नेहरू बॅरिस्टर होते. मला बॅरिस्टरी करू द्या, मला वकिली करू द्या, ठीक आहे तुम्ही मांड्या द्या मला. पण ते ब्रिटिशांनी त्यांना करू दिले नाही, कारण त्यांना विश्वास नव्हता सावरकरांवर. बरेच हे बॅरिस्टरी आपण वकिली करायला सुरुवात केल्यावर परत काहीतरी उलटं करतील, मग वकिली राहील बाजूला, हे परत ते म्हणजे फ्रीडम करता मुवमेंट करतील. त्याला काहीच त्याला करू दिलं नव्हतं सावरकरांनी. मग त्यांना घर चालणार कसं? त्यांचं कुटुंब होतं. मग शेवटी मुंबईच्या विधिमंडळात जास्ती हे करून तर शेवटी ₹60 सँक्शन झाले कसे करून. आपण आता इतका काळ त्यांनी तुरुंगात घालवल्यानंतर त्यांचा तुरुंगातनं बाहेर आल्यानंतरचा समाज म्हणून नागरिक म्हणून काही दृष्टिकोन बदलला होता का? आणि तुरुंगात जाण्याआधीचे सावरकर आणि बाहेर आल्यानंतरचे सावरकर यात त्यांच्या तत्वांमध्ये, त्यांच्या मूल्यांमध्ये, त्यांचे एकूणच मोडस ऑपरेंडीमध्ये काही फरक जाणवतो का? आणि काय पद्धतीचा समाजाबद्दलचे पण त्यांची मतं बदलली, म्हणजे असे काही बदल झाले का एकूणच तुरुंगाच्या आधी आणि तुरुंगाच्या बाहेर आल्यानंतर? झाले होते. एक छोटंसं उदाहरण सांगतो मी. त्यांनी जसं मी मला सांगितलं की 1907 त्यांनी आपलं मॅग्नम ऑपस त्यांनी ग्रंथ लिहिला, द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स 1857. त्याला खरं म्हणजे मॅग्नम ऑपस म्हटलं पाहिजे त्याला. हे जगातलं एकमेव पुस्तक आहे की ते पुस्तक म्हणजे पब्लिश होण्याच्या आधीच 2 राष्ट्राच्या सरकारची जो बंदी घातली आहे, एक ब्रिटन आणि इकडे इंडियामध्ये. ते पब्लिश होण्याच्या आधीच ते स्क्रिप्ट मिळालं. आता स्क्रिप्ट कसं मिळालं ते शेवटी तेव्हा पण काहीतरी सावरकरांच्या इंडिया हाऊसमधले कोण स्क्रिप्ट सोडून नेलं असेल ना, की त्याच्या कॉपी वगैरे काढल्या असेल, काही ना काही मिळालं स्क्रिप्ट, थोडंफार 2-4 पानं मिळाली तरी कळलं. ते पब्लिश होण्याच्या आधीच त्याच्यावर बंदी घातली आहे त्या पुस्तकावर. एवढं ते पुस्तक म्हणजे आपण एक्सप्लोसिव्ह होतं आपण असं म्हणू शकतो. आपण जे 1857 स्वातंत्र्य समर, स्वातंत्र्य समर, द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स 1857 हा त्यांचा ग्रंथ होता. ते पुढे त्यांचं मराठी भाषांतर केलं गेलं, त्यांच्या इतर लोकांनी केलं. त्याचं त्यांनी इंडिया म्हणजे ते बॅरिस्टरी पण करत होते. म्हणजे सावरकर लंडनमध्ये 6 ते 10 सालापर्यंत होते. थोडा मधला काळ फ्रान्समध्ये पण गेले होते. मॅडम कामा फ्रान्समध्ये राहायच्या, तिकडे पण गेले होते. तर या काळात ते बॅरिस्टरी पण शिक्षण पण घेत होते बॅरिस्टरीचं. आणि इंडिया ऑफिसमध्ये लायब्ररी होती, इंडिया ऑफिस आहे, तिकडे जाऊन ह्याच्यावर त्यांचं संशोधन पण चालू होतं. आणि त्याच्यावर सगळी पत्र सगळी त्यांनी हे करून ऑथेंटिक हे करून त्यांनी हा सगळा ग्रंथ लिहिला आहे, पुराव्यानिशी ग्रंथ लिहिला आहे. आणि ते ब्रिटिशांनी एक नेरेटिव्ह सेट केलं होतं की हे रिबेल होतं, 1857 वॉर हे इंडियनचं रिबेल होतं, हे म्हणजे इंडिपेंडन्स मुवमेंट नव्हती. ते सावरकरांनी पूर्णपणे त्याचं कोलॅप्स करून टाकलं. नाही, हे रिबेल नव्हतं, हे आमचं हेच होतं, म्हणजे इंडिपेंडन्स मुवमेंटच होती. हे सावरकर हे केलं प्रॉपरली. आता त्या पुस्तकात त्यांनी हिंदू मुसलमानांचं म्हणजे मुस्लिमांनी पण तेवढंच या स्वातंत्र्याकरता लढलेत 1857 वॉरमध्ये. प्रचंड त्यांनी ॲप्रिसमेंट केलेली आहे. कौतुक केलं आपण म्हणूया. प्रचंड त्यांनी ॲप्रिसिएशन दिलं आहे. शेवटी त्या पुस्तकात फर्स्ट एडिशनमध्ये त्यांनी एंड करताना बहादूर शाह जफर हा जो लास्ट मुघल एम्परर होता त्याच्या उर्दूमधल्या काही पंक्तींनी त्याचं एंड केलं आहे. आता बघा पुढे 11 साली जेव्हा 10 सालापासून ते 24 सालापर्यंत सावरकर अंदमानमध्ये होते, म्हणजे 21 सालापर्यंत अंदमानमध्ये होते. अंदमानमध्ये काय प्रकार झाला की तिकडे असे मुसलमान कैदी होते की ते आपण म्हणतो की धर्मांतर जे हिंदूंचं धर्मांतर करायचे, तिकडे भयानक चालू होतं अंदमान कारागृहात हिंदूंचं धर्मांतर करण्याचं. आणि ब्रिटिश जे जेलर म्हणा किंवा ते म्हणजे इंटेन्शनली त्याच्यावर ते हे करायचे की म्हणजे डायव्हर्ट करायचं, नाही जाऊ दे करायचं आपल्याला काय करायचं आहे. आणि तिकडे प्रचंड हिंदूंचं धर्मांतर व्हायचं. आणि मग हळूहळू पुढे त्याच सुमारास आपण बघितलं असेल की 1919 जेव्हा खिलाफत मुवमेंट झाली इकडे म्हणजे गांधीजींनी हे केलं, खिलाफत मुवमेंटला सपोर्ट पण केला होता त्यावेळेला. त्याच्या राग घेऊन इकडे केरळमध्ये मोपला म्हणून मॅसॅकर झाला होता, ज्याला मोपल्यांचं बंड म्हणतात. तिकडे भरपूर मोपला जे केरळमध्ये मोपला मुसलमान होते त्यांनी भरपूर हिंदूंचं म्हणजे हत्याकांड झालं आहे तिकडे केरळमध्ये 1919-21 सालचं.
आणि मग हे सगळं बघून सावरकरांचा थोडा जरा हे बदललं की नाही, हे आपण नुसतं आपण स्वातंत्र्य लढतो ठीक आहे, पण आता हा स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे. हिंदुत्व आपल्याला एक कन्सेप्ट पाहिजे, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, हिंदुत्व हा त्यांनी ते कन्सेप्ट त्यांनी 23 सालापासून आणला. आणि मग त्यांनी 23 साली रत्नागिरीच्या तुरुंगात असताना त्यांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. आणि त्यात त्यांनी मगाशी मी सांगितलं की जे त्यांचे एक कन्सेप्ट होता, हिंदू कोणाला म्हणावं, की जो काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि इकडून गुजरात म्हणजे ते सिंधुसागर, म्हणजे सिंधुसागराच्या इकडून पण थेट बंगाल नागालँडपर्यंत जो या भूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी म्हणतो तो हिंदू. आणि मग त्यांनी एक प्रकारे हिंदुत्वाचा त्यांनी एक बेस घेतला. आता हे हिंदुत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदू टोटली डिफरंट आहे, त्यांच्यात खूप म्हणजे फरक आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की संघाचं हिंदुत्व आणि सावरकरांचं हिंदुत्व सेम आहे, तर नाही आहे, टोटली डिफरंट आहे. तर हा एक फरक झाला. आणि त्यांनी कायमपर्यंत सावरकरांनी ते म्हणजे अटॅच झाले की हिंदुत्व स्वातंत्र्य मिळवायचं आहे आपल्याला, तो काही हे नाही आहे, पण ते स्वातंत्र्य मिळवल्यावर आपलं हे जे राष्ट्र स्थापन झालं पाहिजे हे हिंदू राष्ट्र म्हणून स्थापन झालं पाहिजे, असं त्यांचं हे होतं. याचा आता हिंदू राष्ट्र म्हणजे याचा तर असं नाही की कोणावर म्हणजे मगाशी सांगितली कोणावर डॉमिनन्स होणार की मुसलमान आणि ख्रिश्चनांना हे असं नाही, सगळ्यांनी एकत्र राहायचं. पण ते राष्ट्र मात्र म्हणजे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. जर फ्रान्स, इटली कसे आहेत, ती ख्रिश्चन राष्ट्र आहेत, ती पूर्णपणे डेमोक्रेटिक नाही आहेत ती राष्ट्र. आपण म्हणतो डेमोक्रेसी आहे, पण ती प्रॉपर इटली काय किंवा फ्रान्स ही ख्रिश्चन राष्ट्र आहेत. त्यांच्याकडे आता बघा, आपण हिंदू म्हणून तिकडे कोणी आपल्याला अत्याचार नाही करत तिकडे, पण ती ख्रिश्चन राष्ट्र म्हणून ते सावरकरने हा कन्सेप्ट आणला की ते हिंदू राष्ट्रात राहिलं पाहिजे, पण कोणी कोणा डॉमिनन्स नाही करणार असं. तो हा त्यांनी हिंदुत्व म्हणजे 10 सालापर्यंत सावरकर हिंदुत्व, हिंदू राष्ट्र हे कन्सेप्ट कधी कुठेही दिसत नाही त्यांच्या लेखनामध्ये. पण नंतर सुटल्यावर म्हणजे अंदमानमध्ये त्यांना जे भयंकर अनुभव आले की ते धर्मांतर ती लोक करायचे, म्हणजे मुसलमानांना धर्मांतर करायचे वगैरे. आणि हा जो खिलाफत आंदोलन झालं की म्हणजे खिलाफत वास्तव्य आंदोलन तिकडे तुर्कस्तानचं इकडे काय संबंध होता इकडच्या म्हणजे मुस्लिमांशी, तरी पण इकडच्या मुस्लिमांनी प्रचंड हे करून तिकडे मॅसाकर केलं का केरळामध्ये. मग हळूहळू सावरकरांनी स्ट्रॅटेजी बदलली, विचारधारा बदल नाही, आपल्याला नुसतं स्वातंत्र्य नको, आपण हिंदुत्व ही कन्सेप्ट आणला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हा महत्त्वाचा एक त्यांनी बदल केला त्यांच्या म्हणजे आपण राजकीय विचारसरणीत त्यांनी तो बदल आणला. आणि कायम त्यांनी त्याला हेच म्हणजे त्यांनी अटॅच राहिले. आणि म्हणून तुम्ही असं बघाल की 37 साली जेव्हा सुटले सावरकर तेव्हा त्यांनी ते सतत म्हणे की हिंदू तरुणांनी सैन्यात शिरा, आर्मी जॉईन द नेव्ही, आर्मी, एअरफोर्स, हिंदू यूथ असं ते म्हणायचे. त्यांना असं भीती वाटायची की कदाचित उद्या स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्याकडे सैन्य नसेल तर जसे आता आपण आपल्याला माहिती आहे की 47 साली आपल्या स्वातंत्र्य मिळालं, लगेच ते पठाणवर होते, ते लगेच आपल्याला कॅप्चर हा जो POK जो बनतो तो तेव्हाच घेतला गेला आहे, POK नंतर नाही घेतला गेला आहे. 47 म्हणजे 15 स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हा लगेच त्या पठाण लोकांनी आपल्याला हे केलं आहे, अटॅक केला आहे. आपल्याकडे तेव्हा काय आर्मी पण नव्हतं, काहीच नव्हतं तेव्हा, म्हणून आपण हे केलं. पण सावरकर आपल्याकडे आर्मी असती प्रॉपर म्हणजे हिंदूंची, तर आपण त्यांना अपोज करू शकलो असतो. तर ते आणखीन गंमत सांगतो. 1857ला वार झालं ना, ब्रिटिशांनी काय केलं, आपल्याकडची शस्त्र त्यांनी खेचून घेतली होती, यांना जास्त शिक्षण नको द्यायला भारतीय लोकांना, परत ते उलटतील तर आपल्याला प्रॉब्लेम करतील. कारण जे मंगल पांड्यांनी वगैरे बंड केलं होतं ना, ते काही कारणाने आपल्याकडे कम्युनिकेशन नव्हतं, त्यांच्याकडे पोस्ट होतं त्यांच्या हातात ब्रिटिशांकडे पोस्ट, त्याच्यात ते त्यांच्याकडे कम्युनिकेशन झालं, ते जिंकले. आपल्याकडे काही कम्युनिकेशन काही म्हणजे इकडे ग्वाल्हेरला काय चालायचं तिकडे झाशीला काही कळायचं नाही, हा एवढा होतं. त्यांना पटापट काय झालं बातम्यांना पोस्टमुळे. तर त्यांनी मग काय केलं, 42 साली सावरकरांनी ही पण स्ट्रॅटेजी हे केली की जास्तीत जास्त लोकांनी सैन्यात शिरावं आणि आपल्याकडे एक डॉमिनन्स ठेवावा आपल्या म्हणजे हिंदूंचा, जेणेकरून उद्या काही परकीय शक्ती आल्या तर हिंदूंचा डॉमिनन्स त्यांच्यावर आपण त्या शस्त्रानुसार आपण हे करू शकतो. आणि ब्रिटिशांशी उद्या हे महायुद्ध झालं किंवा आपण त्यांच्यावर आपण पण उलटू शकतो. ते हिंदू म्हणून ते नाही केले. हिंदू म्हणजे आपण म्हणतो ना की नुसतं सैन्य, हिंदूंनी सैन्यात शिरावं. त्यांनी असं कुठे म्हणते ना की मुसलमानांनी सैन्यात शिरावं, हिंदूंनी सैन्यात शिरावं आणि आपलं हे करावं. तो एक फार त्यांना बदल झाला. आणि ते हिंदू आणि हिंदू राष्ट्र, हिंदुत्व संकल्पना वगैरे त्यांनी घेतली की 6 ते 10 पर्यंत कधी आपल्याला मिळत नाही त्यांच्या लेखनात की हे हिंदू राष्ट्र व्हावं किंवा अखंड भारत होतं प्रश्न नाही, पण ते हिंदुत्व, हिंदू राष्ट्र हे कुठेही आपल्या शब्द दिसत नाही. ते प्रामुख्याने आपल्याला नंतर म्हणजे अंदमानातून बाहेर आल्यावर ते दिसतात. त्यांनी म्हणजे इंटरनॅशनली त्यांना घ्यावं लागली ही भूमिका, असं आपलं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. एक अजून सारखा प्रश्न त्यांच्याबद्दल जाणवतो ते म्हणजे, आणि एस्पेशली आत्ताच्या सध्या आपली जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल विचार करता झाला तर डिफेन्स म्हणजे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण, फॉरेन पॉलिसी, याबद्दल त्यांचे काय विचार होते आणि काय प्रकारे आपण त्याच्या जवळ आहोत, लांब आहोत आत्ताच्या सिनारिओमध्ये? त्यांचं एकच होतं, त्यांचं पहिलं स्वप्न हे होतं की भारताने शस्त्र सुजावं. त्यांचं फार म्हणजे काय असेल ते असेल, त्यांना शस्त्रांना प्रचंड आकर्षण होतं. त्यांचं काय माहिती नाही, काय म्हणजे अट्रॅक्शन होतं, कायम भारताने प्रत्येकाला शस्त्र चालवता गेल्याच पाहिजे. इनफॅक्ट तुम्हाला गंमत सांगतो, सावरकर जेव्हा तिकडे होते आपल्याकडे एक फोटो पण आहे त्यांचा, एक साधारण म्हणजे
1907 सालचा फोटो आहे. ते एअरगन घेऊन ते प्रॅक्टिस करतात तिकडे लंडनमध्ये. तो आपल्याकडे एकच दुर्मिळ फोटो आहे. स्वतः त्यांना बंदूक चांगली एअरगन रायफलने चालवता यायची, ते त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं होतं. ते नुसतंच सांगायचं नाही, स्वतः पण त्यांना चालवता येतं. एक आपल्याकडे फोटो आहे तो. नक्की त्याची ऑथेंटिसिटी कोणी घेतला, कॅप्चर केला फोटो माहिती नाही. असं काही म्हणतात की लाला हरदयाल त्यांचे सहकारी होते, त्यांनी तो फोटो घेतला आहे. सावरकरांची बंदूकधारी असं त्यांनी गन घेतली ती आता, आणि तो फोटो आहे त्यांचा. तर मग त्यांना पण चालवता यायची. तर त्यांचं असं मत होतं की आपण शस्त्रसज्ज व्हावं, म्हणजे आपलं नुसतंच ठीक आहे आपण सगळं विज्ञानिष्ठ व्हावं, सगळं आपण म्हणजे सुधारणा करूया वगैरे, ते ठीक आहे, पण भारताने शस्त्रसज्ज व्हावं. उद्या कोणी आपल्यावर चाल करून म्हणजे येता कामा नये की उद्या म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, जसं तुम्ही आता मजा बघा, इस्रायलला तुम्ही 48ला जेव्हा इस्रायल 14 मे इस्रायल जेव्हा फ्रीडम 48ला मिळालं, ताबडतोब बघा बाकी 4 अरब कंट्रीजवर त्यांनी अटॅक केला इस्रायल. नशिबाने त्यांच्याकडे थोडंफार त्यांचं जे फोर्स होते म्हणून ते टिकाव धरू शकले. पण सावरकर हे म्हणायचे की ॲटलिस्ट स्वातंत्र्य मिळालं घरटी एक जण त्यांनी म्हणजे आर्मीमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घ्यावं आणि आपल्या सीमा त्यांनी पहिले हे करा. कारण पहिले तुम्ही बाहेरचे अटॅक करणारच आहेत लोक, तसं झालंच आहेत. आपल्या अटॅक बाहेरून लगेच झालाच ताबडतोब. तुम्ही ते हे करा, म्हणजे आतले प्रॉब्लेम्स आपण नंतर सोडूया, पण पहिले तुम्ही सीमा सुरक्षित करा भारताच्या. आणि त्यामुळे तुम्ही शक्यतो बघा, म्हणजे आपल्या घरातला एक जरी माणूस जरी सैन्यात गेला तर त्यांचं एक ते स्वप्न होतं की त्यांनी असं म्हटलं आहे की ठिकाणी, मला सकाळी असं मी जेव्हा जागा होईन, दर सकाळी माझ्या रस्त्यावरून, माझ्या घराच्या बाहेरच्या रस्त्यावरून स्वातंत्र्यानंतर असे मार्च करत माझे शस्त्रसैन्य म्हणजे सैनिक आणि माझे स्त्री पुरुष गेले पाहिजेत हातात रायफल्स घेऊन, आणि त्यांच्या बोटांचा खाड 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 आवाज करून मला जाग आली पाहिजे. मी गजा नाही लावणार की अलार्म नाही लावणार किंवा पशुपक्ष्यांचे नाही, मला त्या बोटांच्या म्हणजे त्या खडखड्यात मला आवाज आला पाहिजे, असं आपलं सैन्य पाहिजे. आणि आणखीन एक मी मगाशी पण सांगितलं की त्यांचं हे होतं की ते 37ला सुटले पूर्ण, पण 27 वर्षानंतर त्यांचे सगळे हे गेले. आता त्यावेळची परिस्थिती टोटली वेगळी होती. 6 ते 10 सालची परिस्थिती वेगळी होती की क्रांतिकार्य करायचे, बॉम्बस्फोट करायचे, या कलेक्टरची हत्या कर, त्या कलेक्टर, त्या परिस्थिती पूर्णपणे हे होती, शांत सगळं झालं होतं. कायद्याप्रमाणे सगळ्यांना थोडंफार ब्रिटिशांनी पण शिथिल केलं होतं. त्यामुळे ती आता परिस्थिती नव्हती की पळून जाणं बाहेर की बॉम्बस्फोट करणं वगैरे, टोटली. आता तो मार्ग त्यांनी स्वीकारला होता की आता आपण जसं टिळकांनी मार्ग स्वीकारला होता की सनदशीरपणे आपण हे करूया. मग त्यांनी काय केलं सावरकरांनी, तेव्हा नुकतेच महायुद्ध ते ॲक्च्युली सुरू झालं, म्हणजे येणार होतं, म्हणजे सुरू, म्हणजे त्यांना माहिती होतंच की आता आज ना उद्या तिकडे पेटत चाललं आहे. म्हणजे हिटलरचं जे चालू होतं डॉमिनन्स कॅप्चर करणं, चेकोस्लोवाकिया वगैरे घेतला वगैरे, तर सावरकरांना माहिती होतं आज ना उद्या महायुद्ध सुरू होणार आहेच आहे. आणि यावेळचं जे वर्ल्ड वॉर आहे ते फर्स्ट वर्ल्ड वॉरपेक्षा टोटली डिफरंट असणार आहे. हे इंग्लंडला फार फार महागात जाणार आहे आणि त्यांना आपले लोक लागणार आहेत त्यांना, आणि म्हणजे लोक लागणार म्हणजे सैन्य लागणार आहे. मग त्यांनी सावरकरांनी काय केलं, ते स्ट्रॅटेजी बघा कसं ते त्यांचं हे केलं. त्यांनी काय सांगितलं, म्हणजे 1938 पण त्यांनी सुरू केलं की हिंदू यूज जॉईन द आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स. मॅक्सिमम लोकांनी तिकडे जावं, त्या सैन्यामध्ये त्यांनी शस्त्र शिकून घ्यावीत. आणि मग त्यांचा एक टॅसिट त्यांचा मेसेज होता, एक गर्भित मेसेज असा की एकदा वेळ येऊ दे, मग आपण मग ठरवूया की त्यांचं एक स्टेटमेंट की वी विल डिसाईड टू हुम दॅट नोझन टू बी टर्न. ती बंदुकीची नळी आपण वेळ आल्यावर कोणाकडे वळवायची ते आपण वेळ आल्यावर ठरवूया. आता हे सगळं हे सतत ते सगळ्या अख्ख्या भारतभर ते हिंडले, म्हणजे 27 सालापासून 27 सालापर्यंत अख्ख्या भारतभर हिंडून प्रचारसभा, म्हणजे आत्ताचे राजकीय लोक कशी प्रचारसभा घेते तेव्हा ते तशी ती प्रचारसभा असायची. अक्षरशः म्हणजे गाडीच्या टपावर, माझ्याकडे एक फोटो पण तो पण दाखवीत, ते जम्मूमध्ये गेले असताना गाडीच्या टपावर बसते ते, म्हणजे रोड शो चालू होता त्यांचा आणि गाडीच्या टपावर बसले आणि ते लोकांना म्हणजे भाषण देता येतं. आणि त्यांचं भाषणाचं हेच असायचं, मिलिटरायझेशन, हिंदूज मिलिटरायझेशन. त्यांचं हे होतं की हिंदूंचं सैनिकीकरण, राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण, असं आहे ते स्टेटमेंट. म्हणजे राजकारणाचं तुम्ही हिंदूकरण करा आणि हिंदूंचं सैनिकीकरण, हा त्यांचा एक कॉमन स्टेटमेंट होतं. ते म्हणजे फेमस स्टेटमेंट आहे. इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हटले, तरुणांनी सैन्यात शिरा, जास्त लोकांनी शिकून घ्या सैन्य. आता बाबासाहेब आंबेडकरांचा पण तोच हे होतं कन्सेप्ट असावा की असेल, पण तोच कन्सेप्ट असणार. आणखीन एक गंमत अशी की हे जे सैन्य आहे ना ते पुढे बरीच लोक म्हणजे सुभाषचंद्र बोसांच्या आझादी सैन्याला पण मिळालं आहे. तीच लोकं त्यांनी युटिलाइज करून घेतली आहेत. झालं असं की 22 जून 1940ला जेव्हा सुभाषचंद्र बोस इकडे सावरकरांना भेटायला आले होते, त्यांचं असं मत काहीच नव्हतं, त्या आझादी नसताना काहीच नव्हतं. त्याच्या आधी रासबिहारी बोस म्हणून सावरकरांचे एक सहकारी होते, ते तिकडून त्यांना पत्र पाठवले जपानहून सावरकरांना 1938 to 1940पर्यंत जवळपास 6-7 पत्र आहेत. ते पत्र कोण देतो तो अजून काही माहिती नाही आहे. पण असं म्हणतात की कुर्ल्याला, मुंबईत कुर्ला विभाग आहे, तिकडे बौद्ध
भिक्खूंचे एक मठ होते तेव्हा कुर्ला परिसरात. ते भिक्खू काहीतरी सावरकरांना जपानची ती पत्र राजबिहारींची आणून द्यायची असं म्हणतात. नक्की सावरकरांना सगळ्यांनी विचारायचा प्रयत्न केला, काढून देण्याचा प्रयत्न केला, सावरकरांनी कुठेही सांगितलं नाही कोण त्यांना पत्र आणून द्यायची. कारण कुठचे जपान म्हणून आलेलं पत्र ऑब्व्हियसली ब्रिटिशचे तपासले कोणाकडून पत्र आलं आहे, पण ते मिळायचं कसं पत्र हे अजून कोणाला माहिती नाही. पण ते 6-7 पत्रात ते राजबिहारी बोस स्टेटस द्यायचे की जपान आता उतरणार आहे महायुद्धात, तर आपल्याकडे सैन्य आपण तयार करूया आपण असं, आणि कोणतरी एक मनुष्य आपल्याला तिकडे पाहिजे जपानला की सगळं तरुण मनुष्य की सांभाळणारा. म्हणजे 22 जूनला जेव्हा सुभाषचंद्र बोस आले सावरकरांना भेटण्याकरता, ते ॲक्च्युअली त्यांच्यामध्ये काही नव्हतं, ते ॲक्च्युअली त्यांची फॉरवर्ड ब्लॉक त्यांचा पक्ष आणि सावरकरांना हिंदू महासभा यांचं अलायन्स करण्याकरता ॲक्च्युली आले होते. आणि थोडंफार काही इतर आपल्या ब्रिटिशांविरुद्ध कसा आपल्याला लढा करता येईल या उद्देशाने आले होते. मग सावरकरांनी त्यांना सैल पत्र वगैरे दाखवली, तुम्ही नका बघू हे आपलं हे, तुम्ही भारताबाहेर जा, आणि आत्ता चांगली संधी आलेली आहे, तिकडे राजबिहारी बोस वाट पाहतायत तुम्ही. आणि मग ते आपल्याकडे सगळं खरंच आहे आणि सगळं. आणि मग सुभाषचंद्र बोस पुढे आपल्याला माहिती आहे, त्यांनी मग 6 महिन्यानंतर ते गुप्त झालेले बाहेर गेले वगैरे. तो पण तो, आणि हे जे सैन्य जे आहे ना जपानने जे कॅप्चर केलं होतं हिंदी सैन्य, ते सगळं हिंदी सैन्य त्यांच्या सैन्याला म्हणजे आझाद सैन्याला त्यांनी हे करून टाकलं, म्हणजे विलिनीकरण करून टाकलं. त्यामुळे सावरकरांचं जे आपण म्हणतो ना जे मिलिटरायझेशन, ते हा खूप फायदा झाला आहे. आपल्याकडे अशी बरीचशी पत्र पण आहेत, 2-3 पत्र म्हणजे भरपूर पत्र आहेत, पण ती आता 10 झाली आहेत, पण 2-3 पत्र आहेत की तेव्हा जे सैनिकांनी असं त्यांच्या मेमोरल्स म्हणजे आपण आठवण म्हणून लिहिलं आहे की आम्ही सावरकरांच्या भाषणाने प्रेरित झालो आणि आम्ही सैन्यात शिरलो आहे. आणि शेवटी आमचा उद्देश हाच होता की स्वातंत्र्य मिळवणं. ती पण आपल्याकडे आज पत्र उपलब्ध आहेत. एक के.एन. राव म्हणून आहेत, ते आझाद सेनेचं एक मोठ्या पदावर, त्यांनी स्वतःचं एक पत्र आहे की मी जे जॉईन झालो ते आझाद सावरकरांच्या प्रेरणेमुळेच मी जॉईन झालो आहे. अशी भरपूर लोकांची पत्रं मिळाली. त्यामुळे मिलिटरायझेशनचा हा पण एक उपयोग झाला आहे आपल्याला सावरकरांच्या. पण दुर्दैवाने असं पण झालं की जेवढी एक्सपर्ट यायला पाहिजे ती नंतर नाही आली, कारण 47 स्वातंत्र्य लगेच ताबडतोब तेव्हा कोणी अटॅक केला पाकिस्तानने, नंतर POK गेलाच नसता आपला जो. पण थोडंफार आपल्याला ते पण हे झालं की काही काळांनी बॅन पण आणला गेला की नको, आता स्वातंत्र्य मिळालं आहे तर नको. तेव्हा सरकारने असं हे केलं होतं की नको, आता स्वातंत्र्य मिळालं आता कोण आपला हल्ला करणार आहे, मंगवून टाका नको सैन्य. इनफॅक्ट असं म्हणजे गांधीजी वगैरे असं म्हणायचे, पण आता नको, आता आलं आहे आता स्वातंत्र्य कशाला सैन्य वगैरे ठेवायचं वगैरे, नेहरू वगैरे असं म्हणायचे. पण हा एक त्यांचा चांगलाच फायदा झाला आहे त्यांच्या मिलिटरायझेशनचा. हे आपल्याला त्याचं आउटपुट आज आपल्याला कळतं. त्यांचं आणखीन एक होतं की नुसतंच म्हणजे पुरुषांनी सैन्यात शिरावं असं नव्हतं. त्यांचं असं होतं की स्त्रियांनी पण शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे मिलिटरायझेशन त्यांनाही बंदूक चालवता आली पाहिजे. नुसतंच आपलं पुरुषांनी करावं आणि स्त्रियांनी घरात बसावं असं नव्हतं. म्हणजे फक्त माझघरं म्हणजे घर सांभाळावं, माझघरं सांभाळावं, ते जसं सावरकरांचं स्त्रियांबाबत खूप 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 म्हणजे उदारमत्वती होती. इतके होते की स्त्रियांनी पण बाहेर पडावं आणि सगळं याच्यात कार्यात सहभागी व्हावं. असं गांधीजींनी पण तेच केलं आहे. गांधींनी कधीही स्त्रियांना म्हटलं नाही आहे. तुम्ही असं बघाल की गांधीजींचं जे असहकार चळवळ असेल बघा, स्त्रिया पण फार मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्यात बघा. त्यामुळे असं म्हणजे गांधीजी आणि सावरकर म्हणून दोघेही त्यांनी स्त्रियांना फार त्यांनी म्हणजे फार त्यांनी ओपन हे केलं की स्त्रियांनी पण स्वातंत्र्य पडायला पाहिजे. फक्त गांधीजींचं असं होतं की हे शस्त्र हातात नका तुम्ही घेऊ, नॉर्मल आपण प्रभात फेरा म्हणा किंवा असं. सावरकरांनी सांगितलं स्त्रियांनी शस्त्र आपण हातात घ्यायला पाहिजे. तर मगाशी मी सांगितलं तसं एक उदाहरण आपल्याला फोटो पण मिळाला आहे. तो गिरगावमध्ये जी चिकित्सक हायस्कूल आहे, चिकित्सक स्कूल आहे, ती 1906 सालची आहे ती स्कूल, फार पूर्वीची स्कूल आहे ती. त्या स्कूलमध्ये 38ला सावरकरांनी भाषण दिलं होतं, व्याख्यान दिलं होतं. आणि ते केल्यावर मग त्यांनी भाषण दिलं की या स्त्रियांना म्हणजे शाळेच्या विद्यार्थिनी स्त्रियांकरता इकडे तुम्ही मिलिटरी वर्ग सुरू करा, रायफलचे वर्ग, प्रशिक्षण वर्ग. आणि त्या शाळेने चिकित्सक समूह स्कूल म्हणून गिरगावची होती, 1906 त्यांनी एस्टॅब्लिश केली स्कूल, अजून आहे तिकडे. मग त्यांनी ते त्यांच्या मागणीला विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्या याच्यात त्यांनी स्त्रियांचे वर्ग सुरू केले रायफल घेऊन त्यांच्या. आणि तुम्ही बघाल की आझाद हिंद सेनेमध्ये पण सुभाषचंद्र बोसांनी पण एक राणी झाशी रेजिमेंट म्हणून स्थापन केली. तर ते नाव पण सावरकरांच्या द वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे जे पुस्तक आहे त्यात राणी झाशी रेजिमेंट म्हणून त्याच्यातून नाव सुभाषचंद्र बोसांनी घेतलं आहे, त्यांच्या रेजिमेंटने नाव दिलं आहे. त्यामुळे तिकडे पण ती रेजिमेंट भरपूर स्त्रिया पण तिकडे आझाद हिंद सेनेत गेल्या, इकडे पण ट्रेनिंग सुरू झालं होतं. आणि हे छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. तर 40 साली सावरकर त्यांना साऊथ इंडियात त्यांनी दौरा काढला, टूर काढली केरळ आणि तामिळनाडूचा. तर तामिळनाडूच्या मदुरामध्ये त्यांचं भाषण होतं डिसेंबर 29-30ला. तिकडे सावरकरांना मानवंदना करण्याकरता गुजरातच्या शाळेची ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांनी तिकडे येऊन त्यांना त्या रायफलच्या त्यांना मानवंदना दिली. तो पण एक आपल्याकडे फोटो आहे छानपैकी, तो पण तिकडे. तर ऑलमोस्ट झालंच आहे आपलं. कायम आपल्याला ज्या पद्धतीचे राजकीय दृष्टिकोन बघायला मिळतात आजूबाजूला, त्यातनं सावरकर विरुद्ध गांधी
हा सतत जो वाद ऐकायला मिळतो. तर तुम्हाला जर सावरकरांची मतं पडतात तर तुम्ही गांधी विरोधी आहात, किंवा तुम्हाला गांधींची मतं पडतात तर तुम्ही सावरकर विरोधी आहात. असं सतत दोन टोकांवर उभं राहणं आणि सतत कुठल्या तरी एका टोकावरतीच उभं राहणं गरजेचं आहे का? कारण मला वाटतं सगळ्याच महात्म्यांबद्दल, सगळ्याच व्यक्तिमत्वांबद्दल आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं याच पद्धतीनं होत गेलंय. आणि राजकीय पक्ष वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांचा त्या पद्धतीनं वापर करून घेतात. तर सामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपण कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या कार्याचा अनादर न करता या दोन्ही गोष्टी एकाच, म्हणजे हे खरंच दोन वेगवेगळ्या बाजू आहेत की एकत्र आपण त्या दोन्ही समजून घेऊ शकतो? माझं मत आहे की आपण कोणी परिपूर्ण कोणी नसतं. अगदी सावरकरही आपण असं म्हणू शकत नाही, सावरकर पण पूर्ण परिपूर्ण कदाचित असतीलही नसतील, पण आपल्याला कुठचाही अधिकार नाही आहे. जे जे चांगले आहे ते आपण किंवा गांधीजींबद्दलचे गांधीजींचे खूप विचार चांगले आहेत, त्यांचाही आपण त्यांचं खेड्यांकडे चला तो कन्सेप्ट चांगला होता. मी आता जसं म्हटलं त्याप्रमाणे पहिल्यांदा म्हणजे असहकार जे नॉन कॉम्पिटिशन मुवमेंट त्यांनी गांधींनी सुरू केली 1921ची. मोठ्या प्रमाणात स्त्रिया बाहेर आल्यात, रस्त्यावर आहेत. तोपर्यंत स्त्रिया फक्त घरात राहायच्या, घराचा उंबरठा त्यांनी ओलांडला नव्हता, पण त्यांच्या त्या मुवमेंटमुळे प्रचंड प्रमाणात स्त्रिया बाहेर आल्या आहेत. त्यामुळे गांधींचा तोही म्हणजे स्त्रियांना बाहेर काढा, रस्त्यावर येऊ द्या, म्हणजे आपल्या सामाजिक याच्यात त्यांना पण सहभागी करून घ्या. तर हाही गांधींचा मोठा विचार होता का, तोही आपण स्वीकारला पाहिजे. सावरकरांनी तसं म्हटलं की स्त्रियांनी शिक्षण, मिलिटरीचं शिक्षण पण घेतलं पाहिजे. तोही त्यामुळे माझ्या मते फक्त आपण गांधींना जे जे चांगलं ते आपण घ्यावं. गांधींचे खूप विचार चांगले त्यांचेही आपण घ्यावेत, सावरकरांचे पण सगळे विचार आहेत, असं माझ्या सगळ्यांकडे आपण इंटिग्रेट करून एक करावं. कारण कोणी त्यांनी जे विचार व्यक्त केले त्या काळाप्रमाणे सुसंगत त्यांनी विचार व्यक्त केले. असं नाही की म्हणून ते चुकीचे आपण असं आपण अन्वयार्थात लावू शकत नाही, आपला अधिकार पण नाही आहे तो लावण्याचा. त्यामुळे माझ्या मते आपण जेवढे बघा काही थोड्याफार चुका वगैरे काही होत असेल, काही नसतील, पण म्हणून आपण मला वाटतं आपण तो नाही, आपण त्याच्यावर आपण जज करू शकत नाही. सावरकर तेव्हा समजा सावरकर असं कसं बोलले, आपण नाही करतो. तेव्हाची परिस्थिती काय ते वेगळी असू शकते, किंवा गांधीजी काहीतरी स्टेटमेंट केलं असेल गांधीजी त्यावेळेचं, आपण आता नाही असं बोलू शकतो गांधीजी असं कसं बोलले, असं गांधीजी बरोबर नाही, आपण नाही बोलू शकत. ते त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे त्यांनी हे केलं असेल. आणि कोणी गांधीजी काय किंवा सावरकर काय हे कोणी व्यक्ती, नेहरू काय की कोणी या व्यक्ती कोणीही असं म्हणजे काय म्हणतो आपण देशाला खड्ड्यात घालण्यात कोणी कधी काही केलं नाही. एवढं देशाचा कायम त्यांनी विचार केला आहे. आपण सगळ्यांनीच त्यांचे चांगले चांगले विचार आहेत, सगळ्यांनी हे केलं. कोणी म्हणजे गांधी म्हणजे समजा उदाहरण म्हणजे मी सावरकर बघतोय आणि समोरचा एक गांधी बघतोय, तर मुळीच त्यांनी पण आपले सावरकर गांधींचे आचार विचार त्यांनी पण गांधींप्रमाणे सावरकरांनी विचार फॉलो केले पाहिजेत. आता उदाहरणार्थ विज्ञान दिशा सावरकरांची, आता गांधींमध्ये एवढी विज्ञान दिशा नाही दिसत. आपण बघितलं एवढे, तर त्या अर्थाने विज्ञान एवढी सावरकरांची एक्स्ट्रीम जी होती विज्ञान दिशा, म्हणजे एक्स्ट्रीमच होती त्यांची, काय येत नव्हतं त्यांचा विज्ञान दिशेला म्हणजे. तर तुम्ही सावरकरांनी विज्ञान सुद्धा घेऊ शकता. गांधींची इतर काही खेड्यांकडे वडा त्यांचं हे होतं. आजही आपल्याकडे ठीक आहे टेक्नॉलॉजी आली, AI येते, सगळं आहे, पण त्यांचं मला अजूनही म्हणजे एक न्यूट्रल म्हणून त्यांचं खेड्यांकडे त्यांचा कन्सेप्ट चांगला होता की ग्राम म्हणून त्यांचं हे फार होतं, खेड्यांकडे वळा, खेडी स्वयंपूर्ण करा. तो कन्सेप्ट अजूनही आज आपल्याकडे म्हणजे चांगला असू शकतो गांधीजींचा, आहेच म्हणजे चांगला. तर मला वाटतं आपण सगळ्यांचेच विचार घेतले पाहिजे. नुसतं सावरकर किंवा गांधीजी असं नाही. आंबेडकरांचा खूप मला मी त्याशी जो मला वाचला, आपण आज प्रोफेशनल जे असतात, हा बोनस जो मिळतो, हा बोनसचा जो प्रकार हा बाबासाहेब आंबेडकरांनी 35 साली मांडला होता आणि त्याच्यामुळे आपला बोनस मिळतोय. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये बोनस मिळतो ना, हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आपल्याकडे खूप उपकार, हे मला माहिती नव्हतं. त्यावेळी मी चेक केलं, खरंच निघालं हे. किंवा हे 8 तास जे होते पूर्वीच्या काळी काय होतं, म्हणजे 10, 12, 14, 15 बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त 8 तासच काम असलं पाहिजे लोकांना, आठवड्याची एक सुट्टी. हे बाबासाहेब आंबेडकर विधिमान होते, तेव्हा त्यांनी सगळं मंजूर करून घेतले. म्हणजे सगळ्यांचेच विचार त्यावेळच्या लोकांप्रमाणे माझ्या मते आपण फॉलो केले पाहिजे. कोणी एक व्यक्तीला आपण म्हणजे स्टिक करून नाही चालणार, सगळ्यांचे आपण विचार हे केले, प्रत्येकाचे विचार चांगले होते, असं माझं वैयक्तिक मत. एक न्यूट्रल म्हणून म्हणतोय मी. पण मी स्वतःला मी कधीच म्हणतो मी सावरकर बघतोय, मी न्यूट्रलच आहे. सगळ्यांचे जे काही चांगले विचार ते आपण फॉलो करू असं मला वाटतं. सगळ्यांनी ते फॉलो करायला पाहिजे. आणि परत सांगतो की त्यावेळचे म्हणजे गांधीजी काय किंवा सावरकर काय हे कधी मी खूप शोधून पाहिलं की वैयक्तिक टीका केली आहे का. मी सावरकरांनी गांधीजींवर काही वैयक्तिक टीका केली आहे का, किंवा गांधींनी सावरकरांना काही वैयक्तिक टीका केली का, की जसं आता सावरकरांवर ते आरोप होतात तुम्ही पेन्शन घेता किंवा हे गांधींनी खिल्ली उडवली सावरकरांची, काय तुम्ही तर पेन्शन घेत होतात, तुम्ही माफी मागून सुटलात. कुठेही मी बघितलं की सावरकरांनी गांधींना काही आरोप केले, तुम्ही पण माफी मागून सुटलात किंवा तुम्ही पण 550 रुपये तुम्हाला, कुठेही काही वैयक्तिक टीका केली. उलट इतका प्रचंड आदर होता दोघांविषयी एकमेकांना.
मी आपल्याकडे पत्र पण आहेत, म्हणजे शेवटचा दोघांची पत्र उपलब्ध आहेत. 44 साली कस्तुरबा गांधी गेल्या, त्यांना सावरकरांनी पत्र पाठवलं गांधींना, कंडोलन्स पत्र, एक लेटर आपण एक फॉर्मॅट, ते पण पत्र पाठवलं गांधींनाचं, गांधी कस्तुरबांनी गेल्याबद्दल. आणि 45 साली बाबाराव सावरकर गेले, त्याच्याबद्दल गांधींनी सावरकरांना पत्र पाठवलं. हे शेवटचा दोघांमधला पत्रव्यवहार. आणि प्रचंड लोकांना आदर होता. त्यामुळे त्या लोकांनी एकमेकांना प्रचंड आदर असताना आपण का म्हणजे हे करावं, गांधींच्या भक्तांनी सावरकरांवर चिखलफेक करावी, काही लोकांनी त्यांच्यावर चिखलफेक करावी, हे माझ्या मते बरोबर नाही आहे. आणि कोणीच कोणावर केली नाही. तुम्ही बघा, कोणी राजकीय ती टीका वेगळी, ती पण एक मर्यादित राहून टीका केली होती. कोणीच असं हे केली नाही. माझ्या म्हणजे आंबेडकरांनी पण सावरकरांवर टीका केली, सावरकरांनी आंबेडकरांवर टीका केली, पण ती पण वैयक्तिक कधी टीका केली नाही आहे. दोघांविषयी एक प्रचंड अभिमान, आदर होता. पण ती एक राजकीय सामाजिक थोडी मला मतं पटत नव्हती. आंबेडकरांना पण मतं पटत नव्हती, सावरकरांची काही सामाजिक मतं होती. आंबेडकरांना सावरकर हिंदुत्व पटत नव्हतं, हिंदू राष्ट्र, त्यांना ते थोडं हे वाटत होते. सावरकरांचं हिंदू राष्ट्रावर त्यांना ते कन्सेप्ट नको होता. पण अदरवाईज आंबेडकरांना जे आपण म्हणतो की 1931 सावरकरांनी रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर एक उभारलं आहे. ते पहिलं असं मंदिर असावं बहुतेक माझ्या मते, जर मी बरोबर असेल तर, की देशातलं पहिलं मंदिर की जिथे दलित आणि सगळ्यांना प्रवेश होता. ते पहिलं मंदिर बांधलं. त्यांचे एक अनुयायी होते कीर म्हणून, बाहुजी शेठ कीर, फार फार म्हणून धनिक होते. आणि त्यांना फक्त मी विनंती केली सावरकर, ते माझी अशी मनीष आहे की आपण एक छानपैकी मंदिर बांधूया की जिथे सगळ्या लोकांना प्रवेश असेल. फक्त म्हणजे एक ठराविक वर्ग नाही, दलितांनाही प्रवेश असेल, तिकडे भंग्यालाही प्रवेश असेल. तर त्यांनी मंदिर पहिलं उभारलं. आणि त्या म्हणजे इनॉग्रेशनला सावरकरांना हे केलं होतं, आंबेडकरांना इन्व्हिटेशन केलं, म्हणजे तुम्ही इनॉग्रेशन करा. काही कारणामुळे आंबेडकर येऊ शकले नाही, त्यांचे काहीतरी ऑलरेडी कमिटमेंट्स होत्या काहीतरी त्यांच्या कायद्या काहीतरी कोर्टामध्ये बहुधा, त्यामुळे येऊ शकले नाही. पण गाडगे बाबा आलेत, तर आपल्याकडे तो फोटो पण आहे, तो पण आपण टाकू शकतो. गाडगे बाबा आलेत त्या समारंभाला पाहून, तो पण फोटो पण आहे आपल्याकडे, तो आपण टाकू शकतो. बसलेत अगदी, तो पण म्हणजे बाकी सगळे आले, भरपूर जण आले, गाडगे बाबा स्वतःच आलेत तिकडे. पण त्यामुळे ते पण होतं, म्हणजे आदर एवढा होता की आता वास्तविक आता सावरकर स्वतः मीच करीत नाही इनॉग्रेशन, मी त्यांना कशाला बोलवायचं. पण त्यांनी एवढं त्यांना मान दिला आंबेडकरांनी, बाबासाहेबांना बोलूया आपण इनॉग्रेशन करण्याकरता. एवढं हे होतं. आंबेडकरांनी मग पत्र पाठवलं होतं रिटर्नमध्ये की नाही मी आता नाही, ते पण पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे की मी आता येऊ शकत नाही, मला ऑलरेडी कमिटमेंट्स आहेत जरा, तर मी आता येऊ शकत नाही आहे, पण आपण नंतर नक्कीच आपण काही आपण भेटू शकतो. आपण एवढा त्या काळच्या लोकांमध्ये एक आदर होता कधी. पण मग आता आपण का चिखलफेक एकमेकांना करू, हे बरोबर नाही आहे. खूप खूप आभार खरं तर तुमचे, तुम्ही वेळ दिलात आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजून घेण्याचा आपला या पद्धतीनं खरं तर हा प्रयत्न होता. म्हणजे बऱ्याचदा आपण त्यांच्याविषयी बोलतो, या सगळ्याच व्यक्तिमत्वांविषयी, पण त्यांचं योगदान आपण विसरून जातो आणि नागरिकशास्त्र दृष्टीनं हे समजून घेण्याचा आजचा हा प्रयत्न होता. तर खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुमचा काही फीडबॅक असेल तर तो खाली लिहायला विसरू नका. पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणत्या व्यक्तिमत्वाविषयी इतिहासातल्या असा इतिहासातला नागरिकशास्त्राचा एपिसोड बघायला आवडेल तेही जरूर कळवा. आपण वेगवेगळ्या जे सगळे महात्मे होऊन गेले आपल्या इतिहासात, त्यांचं नागरिकशास्त्राविषयीचं काय मत होतं, त्यांना समाजरचना काय अपेक्षित होती, कसे नागरिक, कशी माणसं, कसा नागरी समाज अपेक्षित होता, या खरं तर दृष्टिकोनातनं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. तर तुमच्या काही सूचना असतील तर त्या जरूर ऐकायला आवडतील. धन्यवाद.